तुला माहिती आहे का, माझ्या इतकं मराठी चांगलं कोणीच बोलू शकत नाही. अच्छा, चॅलेंज देऊ का? हो दे ना, त्यात काय. ठीक आहे, मग मला सांग, आईस्क्रीमला मराठीमध्ये काय म्हणतात? सोपं आहे. उन्हामध्ये त्रासलेल्या लोकांच्या चेहऱ्यावर थंडावा आणण्यासाठी दुधाची साय आणि थंड बर्फाचा उपयोग करून शर्करा मिश्रित खाण्यायोग्य बनवलेल्या त्रिकोणी भांड्यामध्ये ओतलेले शीतल मुलायम मलाईदार असे चविष्ट खाद्य म्हणजे आईस्क्रीम. बापरे, म्हणजे मला कोणत्याही दुकानवाल्याला सांगायचं असेल तर एवढं मोठं लांब सडक डिस्क्रिप्शन द्यावं लागेल. त्यापेक्षा इंग्रजीत ठीक आहे. अहो, मला आईस्क्रीम द्या ना, हे म्हणणं सोपं आहे ना? बघ, आता तूच असं केल्यावर कसं बरं मराठी इतरांपर्यंत पोहोचणार. त्या आईस्क्रीमला तू विचारल्यास मराठीत काय म्हणतात म्हणून, तर मी तर सांगितलं ना. आता त्याचा उपयोग कसा करायचा किंवा कुठे करायचं हे तूच ठरव बाबा. हो ना, बरं. पुढच्या वेळी मी अजून एक शब्द विचारेल मराठीत, तर मला सांग, ठीक आहे? मग काय, माझ्या इतकं चांगलं मराठी कोणीच बोलू शकत नाही.